नाशिक सिडको कामटवाडा शिवार परिसरातील भोळे मंगल कार्यालयाच्या शेजारी असलेल्या विविध निवासी इमारतींमध्ये महापालिकेच्या नळाद्वारे गढूळ पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। गेल्या काही दिवसांपासून नळाला येणारे पाणी माती मिश्रित व गढूळ स्वरूपाचे असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। या गढूळ पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। परिसरातील रहिवाशांनी सांगितले की पिण्यासाठी तसेच घरगुती वापरासाठी येणारे पाणी दूषित दिसत असल्याने ते थेट वापरणे धोकादायक ठरत आहे। अनेक कुटुंबांना पिण्याच्या पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागत असून अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत आहे। विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे। यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुनील जगताप यांनी संतापजनक प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली आहे। नागरिकांनी महापालिकेच्या संबंधित विभागाकडे तक्रारी करूनही अद्याप कायमस्वरूपी उपाययोजना झालेली नसल्याचा आरोप केला आहे। जलवाहिनीत गळती, दुरुस्तीची कामे किंवा पाणीपुरवठा यंत्रणेमधील बिघाडामुळे गढूळ पाणी येत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या समस्येची तातडीने दखल घेऊन जलवाहिन्यांची पाहणी करावी आणि स्वच्छ पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। दरम्यान महापालिका प्रशासनाने संबंधित भागातील पाणी पुरवठा यंत्रणेची तपासणी करून आवश्यक ती कार्यवाही करावी अशी अपेक्षा रहिवाशांकडून व्यक्त होत आहे। गेल्या 2-3 दिवसापासून रामेश्वर परिसर भोळे मंगल कार्यालय निवासी इमारतीमध्ये गढूळ पाणी येत आहे। वाळू मिश्रित गढूळ पाणी येत आहे। तरी एक मनपाला विनंती आहे की जो रोजचा पाणी पुरवठा आहे तो त्यांनी व्यवस्थित स्वच्छ पाणीचा करावा, कारण की आमच्याकडं लहान लहान मुले वयोवृद्ध माणसं आहे, त्या लोकांना कुठे तकलीफ व्हायला नको म्हणून प्रशासनाला एवढी विनंती की पाणी स्वच्छते आणि कमी दाबाने खूप पाणी येत आहे। पाण्याचे इतके आम्हाला कमीत कमी 1 महिन्यापासून पाणी खूप कमी दाबाने येत आहे। तरी मी प्रशासकीय महानगरपालिका आणि आमचे स्थानिक नगरसेवक असतील त्यांनी या बाबतीत लक्ष द्यावा ही विनंती करतो।